नमस्कार, स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती। आपण पाहणार आहोत 2007 मधील आठवणीतील पाठ गंपू उंदीर पकडतो। गंपू उंदीर पकडतो। एवढासा काय तो उंदीर, साऱ्या घरात त्याने धुमाकूळ घातला। बाबांची पुस्तके काय कुरतडली, आईच्या साडीवर बारीक दातांनी नक्षी काढली, पाय मोजाला 1-2 खिडक्याही करून टाकल्या। त्यामुळे गंपू वैतागून गेला। तो उंदीर पकडण्यासाठी त्याने नाही ते प्रयत्न सुरू केले, पण उंदीरही फार चतुर, त्याला दाद देईना। उलट गंपूवरच डाव उलटायचा। कशी केली तुझी फजिती, असे जणू तो गंपूला हिनवायचा। एकदा उंदीर स्वयंपाकघरात जाताना गंपूला दिसला। त्याने झाडू घेऊन हळूच त्याचा पाठलाग केला, तर उंदीर मामा मोरीत बसलेले खरकट्यावर ताव मारत। गंपूने उंदराच्या दिशेने झाडू फेकला, त्यामुळे माठ फुटला। खोलीवर पाणीच पाणी झाले। कसला आवाज झाला म्हणून ताई लगबगीने बघायला आली। फरशीवर पाणी सांडले होते, त्यामुळे ती पाय घसरून पडली। तेवढ्यात उंदीर मामा पसार झाले। त्यानंतर गंपूने उंदीर मामावर पाळत ठेवले। फळीवर रांगीत डबे मांडले होते। 2 डब्याच्या मध्ये त्याला उंदराची शेपटी दिसली। त्याने खुर्ची आणली। तो खुर्चीवर उभा राहिला। आवाज न करता शेपटी पकडायला गेला। हात फळीवर पडला। उंदीर पळाला आणि फळीच आडवी तिडवी झाली। डबे धडाधड खाली पडले। एक डबा त्याच्या डोक्यावरच आदळला। तिथे टेंगुळ आले। तांदळाचा डबा एकीकडे तर डाळीचा डबा दुसरीकडे तोंड वासून पडलेला। डाळ तांदळात मिसळली होती। गंपू ती गोळा करीत होता। तेव्हा कोपऱ्यात बसून जणू उंदीर त्याला म्हणत होता, छान छान, ह्याची खिचडी छान होईल, पोटभर खा। गंपूनी कसे बसे डबे जागेवर ठेवले। आणखी काय युक्ती करावी त्याचा गंपू विचार करत बसला। तेवढ्यात मांजराने उंदरावर झडप घातल्याचे त्याला दिसले। मांजराने एका झटक्यात उंदीर पकडला आणि ते बाहेर निघून गेले। गंपूच्या मनात आले, आतापर्यंत केलेल्या धडपडीत आपलीच फजिती झाली, पण आज मांजरीने उंदराला पकडले, बरे झाले, उंदराची ब्यात गेली। गंपूला याचा मनापासून आनंद झाला। असा हा आपला आठवणीतील पाठ गंपू उंदीर पकडतो।